हे श्रीसूक्त जे आहे ना, हे मनाला स्पर्श करतं मानवाच्या. महालक्ष्मीचं आणि लक्ष्मीचं या मायलेकींचं एकत्रित असणं हे सूक्त जे आहे ते आपल्या मनाला स्पर्श करतं. अगदी अर्थ नाही कळला ना तरी देखील करतच. भाऊ असं कसं अर्थ कळलाच पाहिजे. हो, मी अर्थावर बोलतोच आहे, सगळे अर्थ तुम्हाला सांगायचा प्रयास माझ्याकडून होईल ती काय करतोच आहे, परंतु अर्थ कळला नाही म्हणून देवाचं आणि तुमच्यामधल्या नात्यामध्ये काही बिघाड येत नाही. समजा आपण धरून चाल की मी एक वाईट माणूस आहे आणि मी बा एक चांगला मनुष्य कोणते आपल्याला घेऊया. त्याला सांगितलं की बाबा त्याला काही संस्कृत येत नाही आहे, मला संस्कृत येते. मी संस्कृतमध्ये एक शिवी त्याला सांगितलं की ही देवाला मंत्र म्हणून म्हण, तर काय होईल? त्याने जर भक्तिभावाने शिवी म्हटली देवाला तरी त्याला त्या भक्तीचंच पुण्य लागेल आणि मला मात्र काय होईल? त्याला चुकीचं सांगितल्याबद्दल 100 पट पाप लागेल असतं. म्हणजे देवाच्या मध्ये आणि भक्ताच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही हे आपल्याला कळतं. म्हणजे अर्थसुद्धा नाही, प्रार्थनेचा अर्थसुद्धा आमच्यामध्ये आमच्या परमेश्वराच्या मध्ये येऊ शकत नाही, एवढी खात्री आपण लक्षात ठेवली. आणि काय होतं नाही तर प्रत्येक वेळी अर्थसुद्धा एवढे आपण मागितले लागत राहतो की पोस्टमॉर्टम करतो या स्तोत्राचं. नाही, ती प्रेमाने स्वीकारायची गोष्ट आहे. अर्थ प्रेमाने जाणून घ्यायची गोष्ट आहे. आलशामध्ये जास्त नको तिकडे ॲनालिसिस करत बसलं की ते बेकार आहे.